श्री स्वामी समर्थ. पिठोरी अमावास्येच्या दिवशी ही एक वस्तू कोणालाही देऊ नका, लक्ष्मी निघून जाईल. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील 15व्या तिथीला अमावस्या म्हणतात. याला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात. पितरांना तर्पण सोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते. मुलांच्या सुखासाठी, संतती सुखासाठी ही पूजा असते. भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. हिंदू मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील या अमावस्येला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी पितरांची पूजा केली जाते. तसेच दुर्गा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील अमावस्या 14 सप्टेंबर 2023 रोजी आहे. पंचांगानुसार भाद्रपद महिन्याची अमावस्या 14 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 4:48 पासून सुरू होईल आणि 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7:09 पर्यंत संपेल. भाद्रपद महिन्यातील अमावस्येच्या दिवशी पीठाची आकृती बनवून दुर्गा देवीसह 64 देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. पिठोरीमध्ये पीठ या शब्दाचा अर्थ पीठ असा होतो. त्यामुळे याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी पूजा, जप आणि तपश्चर्यासोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. अमावस्येच्या दिवशी चुकूनही घरात या गोष्टी आणू नये, होईल नुकसान. अमावस्येचे 3 प्रकार आहेत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावस्येला सिनीवाली अमावस्या म्हणतात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः अमावस्या असेल तर त्या अमावस्येला दर्श अमावस्या आणि अंशतः अमावस्या व अंशतः प्रतिपदा असेल तर कुहू अमावस्या म्हणतात. अमावस्या चांगली मानली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व वेगळे आहे. मात्र या दिवशी काही वस्तू घरात आणू नयेत. त्या कोणत्या वस्तू आहेत हे आपण जाणून घेऊयात. झाडू, केरसुणी. घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वा केरसुणी सर्रास वापरली जाते. समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मीही आली. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत. गाढव हे तिचे वाहन असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे. अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुणी आणू नये. या दिवशी नवीन केरसुणी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते. तिचा नकारात्मक परिणाम होतो. पूजा साहित्य. अमावस्येचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात. भाद्रपदातील अमावस्या सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते. असे केल्यास नकारात्मकता येते. शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात. पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते. अमावस्येच्या दिवशी करावयाचे पूजनाचे साहित्य हे आधी आणून ठेवावे, त्या दिवशी आणू नये असे सांगितले आहे. या गोष्टी टाळाव्यात.
अमावस्ये दिनी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. त्यामुळे या दिवशी मांस, मटण, मद्य अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये असे सांगितले आहे. मंगल कार्यावेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज्य मानण्यात आले आहे. त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे नुकसानकारक मानले गेले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते. यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही. तेलाचा संबंध. अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये. यामागे अशी मान्यता आहे की याचा संबंध पितरांशी जोडला जातो. अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो. तसेच या अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो. त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते. सूर्यसंक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते. या काही कारणासाठी तेलाची मालिश करू नये अशी मान्यता आहे. कणिक. अमावस्येच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते. तसेच धन धान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे. यामुळे पितृदोष लागू शकतो. अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. ते धान्य पितरांना समर्पित होते. अमावस्येला पितरांचे श्राद्ध विधी करतात. त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये. त्याआधी वा नंतर आणले तरी चालतात. अमावस्या अर्थातच मातृदिनाच्या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी 8 कलशावर 8 मातृका अर्थातच देवीची रूपे ठेवून त्यांची आणि 64 योगिनीची पूजा करतात. स्त्रिया या दिवशी आपले सौभाग्य आणि विशेषतः मुलांसाठी आयुरारोग्य सुख संपत्तीची प्रार्थना करतात. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतीत कोण, अतिथी कोण असे विचारते. तेव्हा मुलं मी आहे असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेतात. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृदिन असेही म्हणतात. ही मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येत असून या दिवशी सायंकाळी आंघोळ करून 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदूळाच्या राशीवर 64 योगिनींना आव्हान देऊन पिठांच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थाचाच नैवेद्य दाखवण्यात येतं. नैवेद्याला वालाचं बिरडं, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुऱ्या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात. पूजाविधी. या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आहे. असे शक्य नसल्यास पवित्र नदीचं पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे. नंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. दररोजप्रमाणे देवाची पूजा करावी. अमावस्या तिथी पितरांची तिथी देखील मानली जाते. म्हणून या दिवशी पिंडदान व तर्पण करण्याचे देखील महत्त्व आहे. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना चपला, छत्री, शॉल व
इतर वस्तू दान करावे. शक्य असल्यास पुरी भाजी, शिरा तयार करून गरिबांना आणि विशेष करून लहान मुलांना खाऊ घालावा. या दिवशी 64 देवींची पूजा आराधना केली जाते. या दिवशी आपल्या कुटुंबाची आणि मुलांच्या समृद्धीची प्रार्थना केली जाते. त्यांना दीर्घायू प्राप्त हो अशी प्रार्थना करावी. या दिवशी कणकेने देवी प्रतिमा तयार करून पूजा करावी. आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणे, सजवणे, वस्त्र परिधान करवणे हे देखील करता येऊ शकतं. काही क्षेत्रामध्ये देवी दुर्गेला योगिनी रूपात पूजतात, म्हणून प्रत्येक देवी अर्थात 64 योगिनीची पूजा केली जाते. या सर्व मूर्त्या एका चौरंगावर किंवा पाटावर मांडाव्या. त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनाच्या पिठाचे दागिने तयार करावे. सुवासिनीचे सर्व दागिने तयार करून देवीला सजवावे. अलीकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. पूर्ण विधीपूर्वक पूजा झाल्यावर आरती करावी. देवीला नैवेद्य दाखवावा. व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करावे. बेदाणे घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य. खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असा प्रश्न विचारावा. मुलांनी मी आहे असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे. या दिवशी सप्तमातृका पूजा देखील केली जाते. शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न 7 दिव्य माता ज्यांचे नावे ब्राह्मणी, वैष्णवी, माहेश्वरी, कुमारी, वाराही, इंद्राणी, चामुंडी असे आहेत, त्यांची पूजा केली जाते. नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली. या देवीला 8वे स्थान प्राप्त झाले. म्हणून पिठोरी अमावास्येला 64 योगिनी आणि सप्तमातृकेची पूजा केली जाते. पिठोरी अमावास्या व्रत केल्याने मुलं स्वस्थ, बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात. पिठोरी अमावास्येसाठी 5 उत्तम उपाय. हिंदू मान्यतेनुसार पिठोरी अमावास्या तिथी पितरांशी संबंधित दोष दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. अशा स्थितीत या तिथीला पितरांसाठी श्राद्ध व तर्पण आणि अन्नदान इत्यादी पूर्ण विधीपूर्वक करावेत. असे केल्याने कुंडलीतील पितृदोष दूर होतो आणि त्याच्या कृपेने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्याच्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी पिठोरी अमावास्येला चांदीच्या नागाची जोडी बनवून त्यांची पूजा करावी. त्यानंतर ते पवित्र नदी किंवा समुद्राच्या पाण्यात विसर्जित केले पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्या येत असतील तर पिठोरी अमावास्येच्या दिवशी पिठाच्या गोळ्या माशांना खायला द्याव्यात. ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्याने जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत शनी संबंधित दोष असल्यास ते दूर करण्यासाठी अमावास्येच्या दिवशी काळे कपडे, काळे चादरी, काळे बूट, काळी छत्री इत्यादी दान करावे. त्याचप्रमाणे अमावास्येला काळ्या मुंग्यांना मैदा आणि साखर मिसळून खाऊ घातल्यास शनीची बाधा दूर होते. जाणून बुजून किंवा नकळत शत्रूपासून धोका असेल तर पिठोरी अमावास्येच्या दिवशी काळ्या कुत्र्यांना तेलात भिजवलेली भाकरी खायला द्यावी. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.